नमस्कार बाळांनो, मी संदीप घाटगे. सीईटीचं रजिस्ट्रेशन तर सुरू झालंय आणि मग त्या रजिस्ट्रेशन मध्ये यावर्षी बऱ्याच गोष्टी नवीन आल्यात. मग त्या नवीन आलेल्या गोष्टी परत पुढची प्रोसेस आणि काय असणार. मग तुमच्याकडे काही जणांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत. मग ते डॉक्युमेंट्स नसले तर सीईटीच्या प्रोसेसला काय करायचं आहे. परत ऍडमिशनच्या वेळी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत. म्हणजे आता काय कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे ऑलरेडी सांगितलंय. पण आता जर डॉक्युमेंट्स नसतील तर त्याला काय पळवाट आहे. हे सगळे जे पॉइंट्स आहेत ना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ थोडासा मोठा वाटेल किंवा थोडंसं फास्ट पण जाईल, कारण कंप्लीट डिटेल प्रोसेस जी का आहे पहिल्या पॉइंट पासून शेवटच्या पॉइंट पर्यंत एक्सप्लेन इथं केलेली आहे. आता हे सीईटीचे जे काय आता पुढचे 5 महिने म्हणतो मी, मे संपेपर्यंत टन्नू येणार आहे तुम्हाला आणि नंतर एखादा महिना सुट्टी मिळाल्यासारखी मिळेल आणि तिथनं पुढे परत ऍडमिशन प्रोसेस चालू होईल. मग इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल. तर मुद्द्यावर चालू करू आपण. माझं नाव संदीप घाटगे. ठीक आहे. माझं क्वालिफिकेशन एमटेक थर्मोडायनामिक्स मध्ये झालंय, बी मेकॅनिकल मध्ये कंप्लीट केलंय. 10 वेळा गेट एक्झाम झालेला आहे. आता हे का झालं, काय झालं, काही जण म्हणतात ह्याला लय मस्ती होती म्हणून नुसते त्या गेटच्या परीक्षा दिल्या जात आहे. मला म्हणतात घरातले की बिनकामाच्या परीक्षा देत होते. रिझन आहे परीक्षा देण्याचं की आयआयटीचा पेपर होता आणि आयआयटीचा किती चॅलेंजिंग असतो आणि मला सोडवता येतोय का नाही हे बघण्यासाठी मी 10 वर्ष परीक्षा दिली. मग मला म्हणतात काय पण हे असं तसं, आपली मर्जी आपण करतोय. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करणारच आहे ना. NIT मध्ये ऍडमिशन, VJTI मुंबई, वालचंद सांगली या कॉलेजांमध्ये सगळीकडे ऍडमिशन झालेलं. म्हणजे काय थोडंफार माझं शिक्षण झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे सांगणार आहे थोडं माझ्या एक्सपिरियन्सने गोष्टी असतील. पुढे पहिली सीईटीचं जे काय रजिस्ट्रेशन करायचं आहे ते CETcell.MahaCET.org. समजा कळत नाही ना, CETcell टाका गुगलवर. हे टाकला पहिलीच स्लाइड तुमची ओपन होणार आहे. हे असं काहीतरी दिसणार. CETcell टाका, ही साईट आली. ह्याच्यावरती क्लिक करायचं डायरेक्ट. ठीक आहे. ह्याच्यावरती आपण क्लिक करू. ओके. ह्याच्यावरती क्लिक केल्या केल्या एक नवीन साईट ओपन होईल. ती होणार हे असं काय. ओके. वेळ घ्या, काही हरकत नाही आहे, कारण चुकायचं नाही आहे. तुम्ही सायबर कॅफेवाल्याकडे, नेट कॅफेवाल्याकडे जाताय, तिथं काय तर तो घोळ घालतो, पेमेंट होत नाही, असे 1000 प्रॉब्लेम होणार आहे. मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये नंतर मुलांना कळतं ज्यावेळी हॉल तिकीट येतात की बाबा आपण गंडलोय. मागच्या वर्षी एक्झॅक्ट नंबर 17 मला अजून आठवतोय. 17 स्टुडंटचे पेमेंट झाले नव्हते, काही जणांचे फेल झालेले किंवा काही जणांनी बाबा पेडच केलं नव्हतं. त्या सगळ्यांना ड्रॉप टाकावा लागला. का? कारण सीईटी दिली नाही. JEE काय खास नव्हते मार्क्स, काही जणांनी JEE दिली पण नव्हती, त्यामुळं प्रॉब्लेम आला. सो कम्प्लीट प्रोसेस इथं सांगते की काय करायचं. ही साईट ओपन झाली तर इथे आलंय बघा सीईटी एक्झामिनेशन पोर्टल. ह्या पोर्टल वरती आपण क्लिक केलं, नवीन पेज ओपन होईल. ते आता ह्या पेज वरती आपण तर काय रजिस्ट्रेशन केलं नाही आधी, पहिल्यांदा आलोय. मग पहिल्यांदा आल्यानंतर इथं न्यू रजिस्ट्रेशन वरती आपण क्लिक करणार. ठीक आहे. न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केलं तर पटकन पुढे जायचं. आता ही गोष्ट आहे. मग न्यू रजिस्ट्रेशनला ओपन झालं. इथं तुम्ही काय टाकणार, ईमेल आयडी तुमचा, फॉर्म भरताय तो, त्याच्यानंतर पासवर्ड द्या. पासवर्ड किती पाहिजे, 8. आता 8 अंकी पाहिजेच आहे, म्हणजे लेटेस्ट मिनिमम पाहिजेच आहे. इन्क्लूड ऍटलिस्ट 1 अप्पर केस, 1 लोअर केस आणि 1 नंबर. म्हणजे काय मी म्हणतो समजा CET सेल हे 6 झाले. ह्यात एक कॅपिटल लेटर, बाकीचे छोटे चालतात. आणि आणखीन काय पाहिजे, 1 नंबर आणि 1 स्पेशल. मग असं म्हणू शकताय @123 असा काहीतरी तुम्ही पासवर्ड देऊ शकताय. ऍटलिस्ट एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल, एक स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर पाहिजे. हा बऱ्याच जण टाकतात दरवर्षी, हे टाकशिला. ठीक आहे. पुन्हा तोच पासवर्ड कन्फर्म करायचा. केला कन्फर्म. ओके. फुल नेम. आता ह्या मी ज्या विद्यार्थ्याचा भरलाय त्याचं पूर्ण नाव इथं काय सांगितलं, ऍज पर आधार. आधार व्हॅलिडेट करायचा आहे. सो आधार नंबर टाका तुम्ही. सॉरी, म्हणजे आधार नंबर नुसार तुमचं नाव असेल आधार कार्डवरचं. डेट ऑफ बर्थ झालं. मग खालच्या पेजला आपण जाईल. क्लिअर केलं. खालच्या पेजला म्हणजे इथं असेल की बाबा आपण सबमिट दाबणार आहे. सबमिट केलं तर तुम्हाला इथं येणार आहे की व्हेरीफाय करायचं आहे. तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय करणार. तुम्ही जो काय ईमेल आयडी टाकलाय, दिसते काय व्यवस्थित? हा दिसते. मी देखणं दिसतोय का? दिसतोय. मी पण जरा लाईट एवढा पाडलाय, गोरच होतंय लगेच. इथं पावडर लावायची गरज नाही. आजकाल पावडर लावून येतात ना, म्हणजे आम्ही लाईटच एवढी टाकणार की ऑटोमॅटिक गोर होतंय. हा तुमच्या ईमेल आयडी वर एक मेल आलाय, त्याच्यावरती तिथं चला,
व्हेरीफाय करायला जाणार आहे आपण. ईमेल आयडी मध्ये गेला, व्हेरीफाय करा, तिथं फॉरवर्ड मध्ये कम्प्लीट होणार प्रोसेस. ठीक आहे. वन्स द ईमेल इज व्हेरीफाईड प्लीज क्लिक हिअर. तुम्ही ईमेल आयडी व्हेरीफाय केल्या तिथं मेल आला रे, सिंपल वाला. तिथं क्लिक करायचं, व्हेरीफाय, फॉरवर्ड म्हणतं बाबा ठीक आहे झालं. देन इथं क्लिक केलं, आपण पुढच्या पेजला जाणार आहे. आता हा डिजी लॉकर कशासाठी, ह्या वर्षी जी चांगली गोष्ट झाली सीईटी मध्ये, तर ती कुठली गोष्ट झाली की बाबा अपार आयडी. कारण मागच्या वर्षी काय झालं, म्हणजे दरवर्षी व्हायचं सोडा, एक विद्यार्थी 2-3 वेळा सीईटीचे फॉर्म भरायचा आणि वेगवेगळ्या तारखांना पेपर द्यायचा. मग तुम्ही म्हणाल काय फरक पडला, बाळांनो सीईटीची परीक्षा एकदाच द्यायची होती. स्लॉट व्हायचे ना, 10, 12, 15 स्लॉट, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टनं एक्झाम होत होत्या आणि त्या शिफ्टला एक विद्यार्थ्याने 3 वेळा फॉर्म भरला. तर तुम्ही म्हणा 3 वेळा कसं नाव, आता मी समजा संदीप घाटगे आहे ना, मी घाटगे संदीपने एक फॉर्म भरला, संदीप घाटगेने एक फॉर्म भरला, संदीपचं SANDIP ने एक फॉर्म भरला, SANDEEP न फॉर्म भरला, असं काय पण घोळ घालायचे. आणि एक विद्यार्थ्याने 3-3 वेळा 2-2 वेळा परीक्षा दिल्या आणि त्यात जास्त मार्क पडले ना ती जायची. मग ह्या वर्षी तो घोळ होऊ नये त्यासाठी अपार आयडी आणला असेल असं मला वाटतंय. कारण मी मागच्या वर्षी व्हिडिओ पण बनवले, जुने सगळे व्हिडिओ आहेत बघा. ओके. आता ज्यांचं डिजी लॉकरला बाबा अकाउंट नाही, त्यांनी अकाउंट काढायचं आहे. आता समजा आपण इथं प्रोसीड केलं, ठीक आहे. ज्यांच्याकडे नाहीच अकाउंट किंवा ज्यांनी ऑलरेडी डेटा घेऊन ठेवलाय, त्यांनी काय करायचं तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो. इथं तुमचा आधार नंबर टाका, जो काय आहे. नेक्स्ट केला, नेक्स्ट केल्यानंतर ओटीपी येणार आहे. तुमचा आधार कार्डला जो नंबर आहे अटॅच, तो तुम्ही पहिला जाऊन बाळांनो त्याच्यावर एक ओटीपी येणार आहे, तो ओटीपी इथं टाका. आता काही लोकांचं काय झालं माहितीये काय, आधार लोकांचं म्हणजे आपल्या छोटी, तुमचंच रांगता वेळचा आधार कार्ड आहे अजून पण. माझ्या काही विद्यार्थ्यांचं बघितलं 2-3 वर्षाची होती तेव्हाच आधार कार्ड अजून घेऊन पळायला लागल्यात. मग आता बघितलं तो छोटासा बिनचड्डीचा तर फोटो, आता मोठा झालाय, म्हणणार एवढं घाणेरडं काय बोलायला. 1-2 वर्षाचं सांगावलं म्हणा, घाणेरडं कुठं आहे, मराठी भाषाच आपली तशी आहे. मराठी भाषेवर जर प्रेम नाही केलं तर आयुष्यात कुणावर करणार आहे हो. म्हणणार तुला काय सांगू कुणावर प्रेम करणार आहे मी. ओके. नंबर जर नसेल तर गणतंय, क्लिअर सांगतो गणणार आहे का. तुम्हाला जाऊन पहिला नंबर अपडेट करा, वेळ आहे खूप, नंबर चेंज करा. कारण तो चुकला असेल, काय असेल, किंवा तो कार्डच बंद असेल तर तुम्हाला ओटीपी लागणार, ओटीपी तर टाकावं लागेल. ठीक आहे. सो कार्ड अपडेट करायला सांगितले होते मी आधी, पण चला अजून नसतील ते अपडेट करा. ठीक आहे. ओटीपी टाकला, सबमिट केला. सेट पिन करायचा आहे. जो पिन आहे ना तुमचा, एक 6 अंकी नंबर द्यायचा तुम्हाला पाहिजे तो. पण असा देऊ नका 1 2 3 4 5 6, तुम्हाला काय पण पाहिजे असेल 6 अंकी नंबर द्या. तुम्हाला पिन पाहिजे, पुन्हा रजिस्टर ज्यावेळी करायचं, पिन टाकला, डन, क्लिक, पुढे. मग इथं तुम्ही काय काय तुमच्या डॉक्युमेंटशी बाबा द्यायचं. इथं काय पण म्हणलं आधार कार्ड आहे, ठीक आहे. डिजी लॉकर ड्राईव्ह हे ओके करून घ्या, ऍटलीस्ट 1 करायला सांगितलं, ओके केला, अलाउ करा, डेटा कॅप्चर होईल. चला, जर का तुमचा डेटा तिथं असेल तर तो होणार, नसेल तर मी सांगतो पुढे. इथं काय पर्सनल डिटेल, नाव जे काय असेल ते, डेट ऑफ बर्थ ऍज पर आधार, आधार आयडी, अपार आयडी. आता अपार आयडी बऱ्याच जणांच्याकडे नाहीये ना, त्याच्यासाठी हे डिजी लॉकर घेते. मग आपल्याकडे डेटा नसेल तर आपण काय करतोय, हा डेटा आपण फिल करून घेणार आहे. डेटा सगळा फिल केला, तुमचं जे काय आहे तो सगळा डेटा टाकून घ्या आणि देन फिल केल्यानंतर सेव्ह चेंजेस केले, परत ऍड्रेस वगैरे टाकला, सेव्ह चेंज केले, परत सगळं सेव्ह केलं. हे सगळं म्हणजे हा बेसिक डेटा आहे तुमचा, ऍड्रेस वगैरे सगळं, हे सगळं टाकून घ्यायला दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. देन डिटेल्स, तुमचं डोमेसाईल. इथं बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आता येणार. कुठला प्रॉब्लेम येणार, की जी महाराष्ट्रातली नाही आहेत, महाराष्ट्रातले ते आहेत त्यातील, जी कर्नाटक बॉर्डरची मुलं आहेत, बरीच आहेत महाराष्ट्रामध्ये, ते बॉर्डरवर राहणार आहेत, त्यांनी ते टाका. समजा जी बाहेरची मुलं आहेत अदर स्टेटची, तर त्यांना ऑप्शनच नाही, त्यांनी टाकावंच लागेल नो. कर्नाटक बॉर्डरवाल्यांनी पण नो टाका, पण त्यांना नंतर फीचे कन्सेशन वगैरे खूप मिळणार आहे. मायनॉरिटी असाल तर ठीक, डिसेबिलिटी असेल आणि सर्टिफिकेट नसेल तर फायदा होणार नाहीये. ज्या ज्या मुलांचं 40% तरी लागतं तर त्यांनी बोर्डमध्ये अप्लाय करते वेळी डिसेबिलिटी सर्टिफिकेट नुसार केला असेल. काही विद्यार्थी काय करतात, फक्त सर्टिफिकेट लावतात, बोर्डामध्ये लेटर देऊन झालंय काय बघा की तुम्हाला टाइम वाढवून मिळतो, मग त्या गोष्टींसाठी लागेल. 10वीचे किती टक्के आहेत ते टाकून घ्या. महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वी कधी झालेला आणि 24ला झालता. आता ह्या वर्षी तुम्ही अपेअर होताय, ड्रॉपर असाल तर तुम्ही ड्रॉपर म्हणा, मग मागच्या वर्षी तुम्ही पास आउट झालेला असाल. ठीक आहे. सेव्ह चेंज केले,
ठीक आहे, हे तुमचं काय क्रिएट झालं, फक्त प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे. क्लिअर आहे, म्हणजे प्रोफाईल मध्ये डेटा, डिजी लॉकरचा डेटा मी सांगितलेला आहे तुम्हाला. बऱ्याच जणांना इथंच अडचण येणार आहे. आता इथं चला, ज्यांच्याकडे सबमिट नाही त्यांनी आतमध्ये जाऊन सबमिट करा सगळा डेटा. काय अवघड नाही, 2-1 मिनिटाची प्रोसेस आहे. हे फक्त रजिस्ट्रेशन झालंय आता. ठीक आहे, हे फक्त तुमचं काय प्रोफाईल क्रिएट झाला इथं. ठीक आहे, आता इथं तुम्ही सीईटीला रजिस्ट्रेशन करायला गेलो, मग हे रजिस्टर प्रोफाईल क्रिएट झाला, रजिस्ट्रेशन इथं करायचं, सीईटीचं रजिस्ट्रेशन. ठीक आहे, ओके. आत गेल्यानंतर आपण अप्लाय कशाला करणार आहे, इकडे जायचं नाही कुठं, हे आपला काय संबंध नाही, सगळीकडे सीईटीच असते. सीईटी ढीगभर परीक्षा घेत आहे. आपली सीईटी कुठे आहे बघा, MHT सीईटी आहे आपली. युजी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट बाबा, 12वी नंतरचे जे काय असतं सगळे अंडर ग्रॅज्युएट कोर्स. सगळ्याला MSc सीईटी लिहितात. 1-2 कार्यकर्ते मागच्या वर्षी होते, फॉर्म ह्याचे भरलेत, कुठला तरी 12वी नंतर होतं ना, LLB चे वगैरे काय पण करून टाकतात. आणि नंतर म्हणतात, आणि BCA ची महत्वाची, BCA ची वगैरे सीईटी वेगळी असते. ही MHT सीईटी फार्मसी, इंजिनिअरिंग, BSc ऍग्री ह्याच्यासाठी आहे. BCA BBA साठी चाललेत ना, त्यांची सीईटी वेगळी आहे. नाही तर त्या सीईटीचे फॉर्म भरतात आणि म्हणतात इकडची सीईटी, इकडे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं किंवा इंजिनिअरिंगला फॉर्म भरलेत आणि म्हणतात BCA ला घ्यायचंय. तसं नसतं. ओके, इथं क्लिक केलं. आता इथं केल्यानंतर तुम्ही जो काय नंबर टाकलाय त्याच्यावर ओटीपी येणार, जो काय आहे तो ओटीपी आला. ठीक आहे, आता हा ओटीपी आला तुम्हाला. पुढे जाऊन ज्या ज्या बेसिक गोष्टी ह्या वर्षी वाढल्यात, मी म्हणतो जर वर्षी फी वाढवायला लागल्यात. फी किती आहे बघा, जर तुम्ही ओपनला असाल तर तुमची 1300 रुपये फी आहे. जर तुमचा कुठला आहे, PCM और PCB. ठीक आहे, एकाच एक्झामला बसणार असाल तर 2 एक्झाम होणार आहेत ना ह्या वर्षी, तर तुमची 2600 म्हणजे 1300 रुपये एका अटेम्प्टला, 2600 2 अटेम्प्टला. ठीक आहे, जर तुम्ही कुठल्या तरी कास्ट मध्ये वगैरे असाल तर 300 रुपये कमी होणार आहेत. एका अटेम्प्टला 1000 रुपये आणि दोन्ही अटेम्प्टला 2000. दिसतंय का व्यवस्थित? नसेल तर थांबा, हे झूम करतो. एवढंच होईल, 1300-2600 दोन्ही अटेम्प्ट, आणि सिंगल अटेम्प्टला 1000 आणि 2000. हे कास्टवाल्यांसाठी. ठीक आहे, मी म्हणेन दोन्ही अटेम्प्ट द्यायचे आहेत. 1000 रुपयेकडे बघू नका, कारण 2 मधला बेस्ट ऑप्शन चूज केला जाणार आहे. म्हणजे 2 परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडणार आहेत. तुम्ही म्हणा सर 1000 रुपयाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे काय ऍडमिशन घेणार आहे ना पुढच्या वर्षी, 1,00,000, 1,25,00,000, 1,50,000 फीस आहे. जर सगळा खर्च काढला, सरकार स्कॉलरशिप वगैरे देतंय सोडा, तरी पण तुमचे 4-5 लाख जाणारच असतात ना. मग एवढ्या मोठ्या कोर्सेसना तुम्ही ऍडमिशन घ्याला आणि 1000 रुपयेकडे बघू नका. कारण का पहिला अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 20-25 दिवसांचा गॅप आहे. हा, बायोवाल्यांना थोडा कमी आहे, पण त्यांची नीटवर पण आहे ना, त्यामुळे पैशांकडे बघू नका. ठीक आहे, हा सगळा डेटा तुम्ही वाचलं. आता काय वाचणार नाही, तिथेच आहे. इथं प्रोसेस टू कम्प्लीट द ऍप्लिकेशन फॉर्म, इथे चेकबॉक्सला क्लिक करा. ओके, देन इकडे आलो. जो काय डेटा प्रोफाईल मध्ये आहे तो एकदा वाचून घ्या तुम्ही. तुमचं नाव, कॅन्डिडेट काय, कॅन्डिडेट फुल नेम, पूर्ण नाव. आता हे कुठलं नाव आहे, SSC नुसार जे 10वीला आपण दिलेलं आहे ना नाव, ते आधार कार्डवरचं काय असतं, आपलं पहिला नाव असतं, मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव. बोर्डचे सर्टिफिकेटचे असतील 10वीचे, तुमच्या पहिला आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव. जे काय सांगितलंय त्या फॉलो करूया आपण. अपार आयडी ऑटोमॅटिक आलाय कुठून, डिजिलॉकर मधनं घेतला. ठीक आहे, मार्कशीट, ईमेल आयडी, हे सगळं तुमचं एकदा बघून घ्या की बरोबर आहे का. जर चुकला असेल तर परत करेक्शन करण्यासाठी चान्स आहे, पण स्लोली चला, काय अडचण नाहीये. पुढे जाऊन हा पुन्हा डेटा तुम्ही चेक केला. काही विद्यार्थ्यांचं इथं म्हणणं असतं की सर आमचे कास्ट मध्ये आहे आणि आमच्याकडे अजून डॉक्युमेंट्स नाही. कास्ट सर्टिफिकेट तर प्रत्येकाकडे असेल, नसेल तर काढून घ्या, लय मोठी गोष्ट नाहीये, 10-15 दिवसात मिळते. हा, कास्ट व्हॅलिडिटी हे सगळ्यात महत्वाचं कागदपत्र आहे कास्टवाल्यांसाठी. कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे बाबा त्याची व्हॅलिडिटी म्हणजे एक तारीखचं लिमिट, मर्यादा नाही तारखेची, जात पडताळणी दाखला म्हणतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा मिळत नाही, अडचण येते. त्याच्यासाठी वडिलांचा आणि आजोबांचा पुरावा लागतो, मॅक्सिमम आजोबांचा. काही लोकांना 1952च्या आधीचा, 1952च्या, 1957, 1957, 62, 65, 67 असं काही पण सांगतात. काही पण म्हणजे त्या कास्टला जे जे रिझर्वेशन दिलेत ना, 1952, 1957, 1967, 1995 हे आहेत ना, हे इयर्स, हे त्या कास्टला त्यावेळेच्या रिझर्वेशन तो नियम आहे.
मग ते त्यावेळेचे लागतात, बरेच लोक तटतात, मुलं रडतात, शेवटी ऍडमिशन पण कॅन्सल होतात. का की त्यांना काही कागदपत्र लागणार असतात आणि ते ऍडमिशनच्या वेळी मिळत नाहीत. मग आताच ते व्हॅलिडिटीला द्यायचं असतं, 12वी मध्ये सुरू झाल्या द्यायचं असतंय. जर व्हॅलिडिटी नसेल तर तुमचं ऍडमिशन पुढे जाऊन कॅन्सल होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही तर मग तुम्हाला ओपन न जायचं. हे सगळं तुम्ही जे भरलं होतं ते वाचला, ठीक आहे. इथं डिटेल्स परत एकदा वाचून घेतल्या जे दिलेले आहेत. आपण सेव्ह प्रोसीडलाच जाणार आहे. हे परत दे. आता तो मागाचाच फॉर्म आहे, तो पुन्हा आपण चेक करायला लागलोय व्यवस्थितपणे. ओके, पुन्हा हे पाहिलं की बाबा कसा आहे, काय गोष्टी. सेव्ह अँड प्रोसीड हे पण पाहून घेतलं. जे आहे, जे ऑलरेडी दिलंय ते आपण पाहायला लागलोय. ओके, सेव्ह अँड प्रोसीड केलं. तर तुम्ही एक्झाम कोणती देणार आहे? तुम्ही एक्झाम कोणती देणार? पीसीएम देणार, पीसीबी देणार, काय पीसीएमबी देणार? तुम्हाला जे एक्झाम द्यायचे ती इथं निवडा तुम्ही. ठीक आहे, हा विद्यार्थी पीसीएमचा आहे, पीसीएम केलं. दोन्ही अटेम्प्ट देणं गरजेचं आहे. मी द्या म्हणतोय, 1000 रुपयाकडे बघू नका. बरेच विद्यार्थी एकाच अटेम्प्ट बघणार आहे, पहिला अटेम्प्ट बघतो म्हणतात. मी म्हणतो गणणार का? 1000 रुपयाकडे बघण्याच्या नादात जाऊ नका. सेकंड अटेम्प्ट पण महत्वाचा आहे. 2 चान्स दिलेत ना, घ्या. देन काही जण म्हणतात की मीडियम मी मराठी टाकतो, टन्नू येईल, तारे जमीन पर नाही खड्ड्यात जातात, मराठी खतरनाक असतं, आयुष्यात शब्द ऐकले नसतात, तसा पेपर. काय म्हणतात, आम्ही एकच टिक करतो. हे असं काही नसतं, आपल्याला कळणार इंग्लिशच असते. तुम्ही बघा, बऱ्यापैकी पेपर पण आजकाल कशात, मराठी इंग्लिश, हिंदी इंग्लिश असं वगैरे असतं, ते कळत नसतं कधी. इंग्लिश आहे आपलं, इंग्लिश. महाराष्ट्र, संबंध संपला. आता विद्यार्थी कोल्हापूरचा आहे, सो पहिलं सेंटर कोल्हापूर, त्याच्या जवळ आहे सांगली, त्याच्या जवळ सातारा आणि पुणे. तुमच्या जवळचं जे सेंटर आहे ते द्या, तिथं तुम्हाला मिळेल. कारण काय अडचण नाही, शिफ्ट मध्ये खूप होणार आहेत. हे भरलं, रिसेट करू नका. रिसेट केलं तर काय होतं, हे जाते परत. त्यामुळं खाली चला. ह्याच्या खाली गेल्यानंतर ह्या वर्षी मला जे टन्नो आणला ना, सीईटी सेलने बी धंदा चालू केला. आता चेक करा इथं काय गोळ घातलाय. हा बाबा सरकारी एजन्सी आहे, इथं तर हे काय पैसे काढायचं चाललाय. फॉर्मला घेतले की 1300-1000 रुपये. बघायचं काय काय झालंय. कॉम्प्लिमेंटरी टेस्ट फ्री दिल्यात बाबा. नमस्कार, छान छान, चांगलं, आम्ही सीईटीची परीक्षा देणार आहे, तुम्ही आम्हाला 3 टेस्ट फ्री दिल्या. हे नवीन आलंय. कॉस्ट पर टेस्ट, इथं काय ऍडिशनल टेस्ट. जर तुम्हाला टेस्ट द्यायचे असतील, आता हे टेस्ट कोण घेणार? सीईटी सेल घेणार आहे का? कुठं तरी कॉन्ट्रॅक्ट दिलंय हे पण सांगतो. आता हा लय मोठा व्यवहार होणार आहे, करोडोंचा असेल. एका टेस्टची किंमत 118 रुपये. म्हणणार हे 118 का ठेवले? 18% जीएसटी. सरकार ह्यातनं बी टेस्टला 100 रुपये एका टेस्टचे, 18% जीएसटी, 118 रुपये केलेत. हे मला कळ ना, हे सीईटीच्या फॉर्म मध्ये कसं काय दिले हो? हा लय मोठा डाऊट आहे माझ्यासाठी. तर सीईटीची परीक्षा सरकारसाठी, हे सीईटी परीक्षा कॉन्ट्रॅक्ट दिला असणार आहे, आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनं हे मध्ये नवीन टाकलंय. म्हणजे इथं काय असते, फॉर्म मध्ये सांगितलंय हे आमचा प्रोडक्ट आहे, घ्या. काय विचित्र चाललंय बाबा. तुम्ही म्हणू शकताय ना, तुम्हाला टेस्ट द्यायची तर ह्या लिंकवर जावा वगैरे सांगा, फॉर्म मध्येच मेन्शन आहे. तुम्ही काय म्हणणार माहितीये का, तुझा काय फरक पडालाय, असू दे की नाही आहे, हे गव्हर्नमेंटचं आहे ना. मग तुम्ही हे पण म्हणू शकता इथं 0-0 करा. अहो मी म्हणतोय सेपरेट एखादं द्या, ज्याला पाहिजे तो बघेल. फॉर्म मध्ये मेन्शन आहे, त्यामुळे किती मुलं घेणार आहेत हे विचारच करत नाही मी. हे 1800 रुपये, ठीक आहे, सॉरी 1018 रुपये एका टेस्टला कॉस्ट पर टेस्ट दिलंय, हे लक्षात घ्या. 3 टेस्ट फ्री दिल्यात नेहमीप्रमाणे. चला साहेब, ही कुठली टेस्ट रे? आणि ह्याचं प्राइस बघा की जरा किती आहे. 1180 म्हणजे 1000 रुपयाची टेस्ट आहे, आणि त्याच्यावरती 18% जीएसटी. हे आता तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं हे मी काय सांगायची गरज नाही. हे फुकट आहे, ते द्या. ऑलरेडी 1300 रुपये सीईटी सेलवाल्यांना द्यायच लागलाय. ह्यानी काय नवीन घातलंय काय माहित. धंदा चालू आहे, उद्या नशीब इथं 2 किलो कांदे विकणे आहेत. कांदा पाहिजेत का? घ्या. सीईटीचा फॉर्म भरणार आहे ना, 2 किलो कांदा आम्ही देतोय, स्वस्त देतोय, महाग देतोय माहित नाही. कांदा घेणार आहे त्याच्यावर जीएसटी लावतो म्हणणार. उद्या इथं म्हणणार हे 2 पुस्तकं गाईड घ्या. काय राव, फॉर्म चाललाय का काय चाललाय? सोडून द्या. तुम्हाला काय पाहिजे ना, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं मत मांडा. कमेंट बॉक्स ठेवलाय तुम्हाला. नेक्स्ट, आम्ही तर हे काय 0, आपल्याला काय नकोय बाबा. टेस्ट ढीगभर टाकल्यात. आपलं ऍप वगैरे फ्री दिलं टेस्ट. मी 300 टेस्ट आहेत, घ्या. नाही तर गुगलवर सर्च करा, 500 टेस्ट मिळतील फुकट. क्वालिटी वगैरे पाहिजे असेल आपल्या टेस्टची बघा. तिथे 1 रुपया दाखवते, ते 1 रुपया नाहीये.
ते काय कंपनीने लावलेला असतो तो पे करायचा नाही. मी टेस्ट सिरीजसाठी सांगलोय आपल्या ऍपमध्ये. डायरेक्ट बघा सगळ्या टेस्ट फ्री आहेत. ओके, हा हे झालं. आता टोटल मॉक टेस्ट वगैरे काय समजा आपल्याला कम्प्लीट नाही. चेकबॉक्स केला आणि पुढे जाणार. हा तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. मी नेहमी व्हॉट्सअप चॅनलला वगैरे ऍक्टिव्ह असतो. तुमचं जोपर्यंत फार्मसी इंजिनिअरिंगचा लास्ट राऊंड, लास्ट स्पॉट होत नाही, ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना येत नाही, तोपर्यंत सगळे व्हिडिओ देत असतोय. हवा असेल जॉईन करा, फ्री आहे. सेव्ह अँड प्रोसीड. डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, अपलोड नाऊला गेलो. ओके, देखना चेहरा आपण लावून घेतला फोटो आणि सही स्कॅन केलेली, आणि तुमचं इथं काय असेल आधार कार्ड, हे इथं तुम्ही लावून घ्या. क्लिअर आहे. इथं स्पेसिफिकेशन दिले, काय लय अवघड नसतं, हे सोपं असतं, टाकून द्या फक्त. तुमच्याकडे बाबा फोटो व्यवस्थित असू द्या. व्हाईट बॅकग्राऊंड वाला जरा फोटो वापरा, कारण पुढे सगळ्या प्रोसेसना आपण व्हाईट बॅकग्राऊंड वाला वापरणार आहे. एकदा तयार करून ठेवा, एक पुढे लागणार आहे ऍडमिशन प्रोसेस पर्यंत. सबमिट केलं बघा, इथं सबमिट बटन आहे. हा सबमिट करून घेतला. ठीक आहे. देन पुढं हे जे सगळी गोष्टी आहेत परत सगळ्या वाचा व्यवस्थित. तुमचा डेटा बरोबर आहे का, इथं दिलं साइन वगैरे, हे सगळं तुम्ही वाचून घेतला आणि देन कंटिन्यू क्लिक केला. ठीक आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड विथ द पेमेंट. सगळं एकदा वाचा शांत बसून. शुअर असाल, येस, येस वर क्लिक मारला. किती 2000 रुपये फी आहे. तिथं युपीआय वगैरे जे काही निवडाल त्याचा एक्स्ट्रा चार्जेस जो काय असेल तो. प्रोसीड टू पेमेंट. पेमेंटचे तर ढीगभर ऑप्शन आहेत. समजा तुम्ही युपीआय केला, आता समजा आम्ही इथं होता युपीआय सिलेक्ट केलं, काय करणार असाल, कार्ड होल्डर वगैरे. ठीक आहे, आता आपण इथं काय म्हणणार आहे, युपीआय. युपीआय करा, नेट बँकिंग करा, काय असेल ते. युपीआय निवडलं, युपीआय आयडी टाकला, जे काय असेल, देन मेक पेमेंट. पेमेंट झालं, पेमेंट स्टेटस डन आला पाहिजे, हे आलं पाहिजे. ठीक आहे. हे काही वेळा येतं आणि ते परत काय होतं, गायब होतं. त्याच्यासाठी कन्फर्म करण्यासाठी काय, हा सगळा फॉर्म आहे ना. प्रोसेस पहिली पर्सनल इन्फॉर्मेशन, रजिस्ट्रेशन, ऍड्रेस वगैरे टाकलं, डोमिसाइल टाकलं, क्वालिफिकेशन डिटेल्स, एक्झामिनेशन डिटेल्स, हे 5च्या 5 तुमचे झाले कंप्लीट. फॉर्म आला, ऍप्लिकेशन नंबर वगैरे येणार, सगळं असेल. प्रिंट काढा, आणि प्रिंट काढते वेळी प्रिंट पण घ्या आणि तो सेव्ह पण करा. पीडीएफ ती तुमच्या मोबाईल मध्ये आणि ईमेल करून ठेवायचं. हा सगळा फॉर्म आहे, वेळ लागणार. व्हिडिओ पण काय म्हणणार बाबा 20-22 मिनिटाचा झालाय. थोडस फास्ट वाटेल. आता रिझन काय, हे 40-42 स्लाइड सांगायला मग तासभर पण सांगू शकतोय, पण बोर होईल ना तुम्हाला. त्याच्यामुळे मी सांगतोय सगळं व्यवस्थित बघा आणि घ्या. आता पण पुढे सांगतो, तुम्हाला पाहिजे असेल मी सगळं एकदा परत घेऊया. ठीक आहे, पहिल्या स्लाइडला जाऊया. ठीक आहे, पहिल्या स्लाइड पासून पाहिजे असेल स्क्रीनशॉट मारा, किंवा काय काय केलंय बघा. मी फक्त एक पेज बदलतोय फक्त तुमचं. हे आलं, सेलवर साईटवर गेला, एक्झामिनेशनला क्लिक केलं, न्यू रजिस्ट्रेशनला गेलो. न्यू रजिस्ट्रेशन नंतर तुमचा रजिस्ट्रेशन डेटामध्ये काय ईमेल आयडी, पासवर्ड जे आहेत ते टाकले, नाव, डेट ऑफ बर्थ टाकलं, पुढे गेलो. हे बेसिक डिटेल गेलं. ईमेल व्हेरिफिकेशन करून घेतलाय तुम्ही. ठीक आहे, ईमेल व्हेरिफिकेशन झाल्या परत इथं क्लिक केलो, रजिस्ट्रेशनला जाणार. प्रोसीड टू डिजिलॉकर. डिजिलॉकर मध्ये तुम्हाला काय अपार आयडी पाहिजे होता कंपल्सरी. तुमचा आधार कार्ड नंबर, ओटीपी आला त्याच नंबरवर, त्याच्यानंतर एक सिक्युरिटी पिन 6 अंकी टाकला, आतमध्ये गेलो, जो ऍसेस द्यायचा आहे तो दिला, अलाउ केलं. त्याच्यानंतर काय बाकीचा सगळा डेटा भरून घ्यायचा आहे, जो बेसिक डेटा आहे. डिजिलॉकर मध्ये तुमचा अपार आयडी क्रिएट करायला लागेल. नसेल तर डिजिलॉकर लॉग इन करा, अपार आयडी तिथे लगेच क्रिएट होईल. हा बेसिक डिटेल टाकायला चालू केलो मी, जे काय तुम्ही दिलंय व्यवस्थित टाका. नावांच्या स्पेलिंग मध्ये वगैरे काय करू नका. गोल हे सगळं टाकलं, प्रोफाईल कंप्लीट झाला. प्रोफाईल परत पाहिजे असेल ओपन करा, चेक करा सगळं व्यवस्थित आहे का. देन मेन रजिस्ट्रेशन इथं आल्यानंतर आपण घेत जाणार आहे MHT CET ला. इथे दुसऱ्या कुठल्याही सीईटीचा आपला काही संबंध नाही आहे. व्हेरिफिकेशन, मोबाईल नंबर, देन 1300 रुपये आणि 2600 रुपये 1 आणि 2 अटेम्प्टला ओपन मुलांना. पण कास्ट मध्ये EWS वगैरे जे काय असेल ते 1000 रुपीज आणि 2000 रुपीज आहे. हे केला सगळा डेटा. परत आता आपण चेक केला की जो डेटा भरलेला बरोबर आहे का नाही. हा सगळा डेटा ऑब्विसली प्रोफाईल मध्ये भरला होता सुरुवातीला, हे पाहिलं भरलाय. ठीक आहे, देन इथं आहे, हे सगळ्यात महत्वाचं पेज आहे.
कुठला बोर्ड, दोन्ही अटेम्प्ट, इंग्लिश आणि सेंटर्स. हा सगळ्यात मेन पॉइंट आहे आपला ह्या फॉर्मचा. देन तुमचं पुन्हा हे काय आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, काय आपल्याला नाही पण तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. हे सगळं डेटा सेव्ह अँड प्रोसीड, डॉक्युमेंट अपलोड मध्ये फोटो, साईन आणि आधार कार्डची प्रिंट मध्ये तुम्ही लावणार. परत हा सगळा भरून घेतला, पुन्हा एकदा व्यवस्थित स्पेलिंग वगैरे चेक करा. चेक केल्यानंतर झालं, कंटिन्यू केलं, पेमेंटला जाईल. पेमेंट तुमचं कुठली कास्ट आहे काय असेल त्याच्यानुसार दोन्ही अटेम्प्टची मी भरा म्हणेल. तुम्हाला एक द्यायचं असेल तर पण द्या, एक पण देणं खूप मूर्खपणा होईल, दोन्ही द्या. देन युपीआय पेमेंट वगैरे करून आणि लास्टला जे काय होणार आहे ह्याची प्रिंट काढून ठेवायची. ठीक आहे, समजला नसेल मेसेजेस करा, मी रिप्लाय देतोय प्रत्येकाला. चला, थँक्यू.